ऐसा कहते हैं कि इन महानुभाव गुरुजनों को न मारकर मैं इस लोक में भिक्षा का अन्न भी खाना कल्याणकारक समझता। In 4.3 kilometers, turn right. यहाँ पर अर्जुन कहते हैं, जय श्रीराम मित्रांनो, काल आम्ही वाराणसीला होतो. रस्त्यामध्ये आम्ही स्टे केला. जवळजवळ वाराणसीपासून 500 किलोमीटर अंतर कापून आम्ही आज पोहोचलेलो आहोत बागेश्वर धाम येथे. पंडितजी धीरेंद्र स्वामी यांनी जे बागेश्वर धामाचं जे नाव प्रसिद्ध केलं आहे, त्याच धामाला आम्ही आले. माझ्या मागं बघाल तुम्ही, जे पिवळं पिवळं दिसतंय तुम्हाला समोर, त्याचं बांधकाम चालू आहे. हे मेन मंदिर आहे आपल्या हनुमानजीचं. तिथे प्रभू बालाजीची मूर्ती स्थापित आहे. समोर बघा, हा परिसर आहे. सध्या हे मंदिराचं बांधकाम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. दर्शन पटकन होतं आहे, काही अडचणी. प्रसाद आहे, इथे प्रसाद आहे, लाडूचा प्रसाद चढतो हनुमानाला. सुंदर असं मंदिर आहे, बांधकाम चालू आहे. बघा, आम्ही सगळेजण बसलेलो आहोत तिथे. ठीक आहे मित्रांनो, तिथं मंदिर काय फक्त एकटं मंदिर बघण्यासारखं आहे बागेश्वरचं जे आहे. आणि इथे एक महत्त्व आहे, म्हणजे हे जागृत हनुमानाचं मंदिर आहे. तुम्ही बागेश्वर धाम धीरेंद्र स्वामी यांचे व्हिडिओ बघितलेच असतात, ते कशा प्रकारे लोकांच्या समस्या हल करतात. त्यामुळे सगळे लोक इथे येतात. गर्दी भरपूर आहे, गाव मोठं झालं आहे. अशा प्रकारे महत्त्व आहे मंदिर. माझ्या मागचं ते मंदिर आहे ते बागेश्वर धाम. ठीक आहे मित्रांनो, बागेश्वर धाम की या से येते म्हणून करतोय.